नमस्कार, मी जयश्री दिगंबर बोरसे, राहणार ओझर, नाशिक। मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी होते। घरकाम, मुलांचा अभ्यास हे सांभाळून माझं एक छोटंसं पार्लर होतं आणि त्यात काम करत होते। एकदा माझ्या एका मैत्रिणीने मला VR मोरबद्दल माहिती दिली आणि मी ते प्रोडक्ट वापरून बघितलं। काही पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम होते आणि काही महिन्यात ते माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले। मीही माझ्या पार्लरमध्ये येणाऱ्या कस्टमरला हे प्रोडक्ट सजेस्ट केले। त्यानंतर मला हे कळाले की यामधून आपण बिझनेसही करू शकतो आणि पैसे कमवू शकतो। तर अशीच या प्रोडक्टबद्दल प्रत्येकाला माहिती पुरवत गेले आणि लोकांपर्यंत पोहोचत गेले। त्यावेळी VR मोरमध्ये जॉईन झाले त्यावेळेस अगदी 2 ते 3 मेंबरच ओझरमधून VR मोरमध्ये जॉईन होते आणि आज हळूहळू करून जवळपास 80% ओझरमधल्या लोकांना VR मोरबद्दल माहिती आहे त्यांना आणि ते जॉईन आहेत। एकदा अशीच एक मीटिंग अटेंड केली ज्यामध्ये कंपनीचे CMD माननीय विकास सर आणि MD माननीय प्रिया मॅम त्यांनी त्या मीटिंगमधून असा विश्वास दिला, एक गृहिणी नक्कीच या बिझनेसमधून एक बिझनेसवुमन होऊ शकते आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते। त्यावेळी ते वाक्य लक्षात घेऊन मनाने ठरवलं की आपण काहीतरी करून दाखवायचं आणि जोमाने सुरुवात केली। प्रत्येक महिलेपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवले आणि त्यासोबत माझा इन्कम 535 पासून स्टार्ट झाला आणि आज सांगायला खूप आनंद होतोय की आज माझा इन्कम 1.5 ते पावणे 2 लाख रुपये महिना मी कमवत आहे। जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या मिस्टरांना असंच वाटलेलं की काहीतरी आहे, करते, बघू किती दिवस करते। पण जसं माझा इन्कम 535 पासून वाढत एका लेवलला पोहोचला तेव्हा त्यांनी VR मोरवर सुद्धा विश्वास बसला आणि माझ्यावर सुद्धा विश्वास बसला। त्यांनीही मला या बिझनेसमध्ये सपोर्ट करायला सुरुवात केली आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज या पोझिशनला पोहोचले आहे। तेव्हा रेंटच्या घरात राहत होते। खूप सारे स्वप्न होतं की स्वतःचं घर हवं, स्वतःची गाडी विकली होती, स्वतःची नवीन कार असावी, हे खूप सारे स्वप्न माझ्या मनात होते। पण एकच वाक्य आठवत होतं की विकास सर आणि प्रिया मॅम यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही VR मोरमधून तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतात आणि ते कसे करणार यासाठीही त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं। घराची जी इच्छा होती ती पूर्ण होण्यास सुरुवात झाली। घराचं बांधकाम सुरू झालं आणि मिस्टरांनाही माझ्या इन्कममधून थोडीफार मी मदत करू शकले आणि आज ओझरमध्ये आमची 3 मजली भव्य दिव्य असा बंगला उभा राहिला। स्वप्न तर होतं पण वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर पूर्ण होईल। पण मनात इच्छा असली आणि करण्याची जिद्द असली तर ते नक्कीच होतं आणि परमेश्वर आपल्याला ते सिद्ध करण्यास मदत करतो। अशीच माझी एक स्वप्न मी पूर्ण करत गेले। काही दिवसांमध्ये मी स्वतःची 2 व्हीलरही घेतली आणि त्या 4 महिन्यानंतर 4 व्हीलरही घेतली। मुलांना मिस्टरांना खूप छान वाटलं। आपल्या घरात एक 2 व्हीलर, नवीन कार आणि आज त्या कारमधून आम्ही आमच्या मीटिंग करत असतो। त्यानंतर बिझनेस वुमन मीटिंगसाठी, बिझनेस पर्पजसाठी लॅपटॉप हा खूप गरजेचा आणि फायनली तो लॅपटॉपही मी माझ्या स्वकमाईवर घेतला। अर्थातच हा कधी विचार केलाही नव्हता की आयुष्यात लॅपटॉपचीही मला गरज भासेल। पण VR मोर करता करता कधी बिझनेस वुमन झाले कळलंच नाही। कधी साडी आणि ड्रेसवरून फॉर्मल ब्लेझरवर कन्वर्ट झाले तेही कळलं नाही। VR मोर माध्यमातून स्वतःमध्ये खूप चेंजेस झाले आणि त्यामुळे स्वतःची एक वेगळी पर्सनॅलिटी मी बनवू शकले। जेव्हा कुठल्याही ठिकाणी मीटिंगला जाते माझा जो आदर सत्कार होतो, जो मान दिला जातो तो खूप अमूल्य आहे। घर तर झालं, गाडीही झाली, लॅपटॉपही घेतला गेला, पण आपल्याला माहिती आहे घर आपण उभं करतो पण घरातलं फर्निचर म्हटलं का पैसा असतो तो सगळा आपणच बांधकामासाठी टाकून देतो। पण लेडीजसाठी तिचं किचन हे खूप सुंदर असलं पाहिजे हे प्रत्येकाचीच इच्छा असते आणि माझीही होती। त्यामुळे मी ठरवलं होतं की किचन ट्रॉली झाल्याशिवाय किंवा किचनचं फर्निचर झाल्याशिवाय मी घरात शिफ्ट होणार नाही। सुरुवातीला प्रिया मॅम आणि विकास सर
यांनी बोललेले शब्द मला अजूनही आठवतात. एक गृहिणी या बिझनेसमधून बिझनेस वुमन होऊ शकते आणि तिचे स्वप्न पूर्ण करू शकते. आणि आज मी तुमच्यासमोर त्यांच्या या शब्दांचं एक उदाहरण आहे. गेल्या फक्त 2 ते 2.5 वर्षात मी माझे सर्व स्वप्न पूर्ण केलेत आणि आज एका अशा पोझिशनला आहे की जिथे मला आणि माझ्या फॅमिलीला माझ्यावर खूप अभिमान आहे. थँक्यू सो मच वी आर मोर. माननीय प्रिया मॅम, माननीय विकास सर, माननीय शिंदे सर आणि माननीय सपकाळ सर, तसेच स्वप्ना मॅम आणि माझे संपूर्ण होल डाउनलाईन टीम. थँक्स टू वी आर मोर फॅमिली.